तर ह्या गरम केलेल्या तेलात आधी आपण मिरची टाकून घेऊया। मिरची अशी मस्तपैकी चांगली मस्त परतून घ्यायची आहे। तिचा कलर चेंज होऊस तर आपल्याला मस्तपैकी परतवायची आहे। त्यानंतर आपल्याला यात घालायचा आहे बटाटा। आपण घेतलेलं मीठ निम्म घालायचं आहे आणि निम्म नंतरून घालायचं आहे। बटाट्यालाही मीठ खुपसतं। असा बटाटा छानपैकी मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। छोटे छोटे त्याचे आपण तुकडे केलेले आहेत आणि खिचडी ही सगळ्यांनाच आवडते, पण खिचडी मऊ मस्त झाल्यावरती खूप छान लागते। असा बटाटा छान याच्यात परतून घ्यायचा आहे। खिचडी अशा पद्धतीने जर केली तर टेस्ट इतकी छान होते। हिरव्या मिरच्यांचा फ्लेवर, उकडलेला बटाटा, एकदम अप्रतिम अशी टेस्ट लागते। आणि आपण आता याच्यात घालून घ्यायचं आहे साबुदाणा। आणि त्यानंतर लगेचच आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट। आणि परतवण्यामध्ये देखील आपण काही झाकण ठेवून परतवतात, तर काही तसंच राहिलेलं मीठ मी टाकून दिलेलं आहे, पण आपण असंच परतवायचं आहे। अगदी पूर्ण खिचडी होईपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवायचं नाहीये। तर आपण बघूया की खिचडी कशी बनते। पूर्ण खिचडी होईपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवणार नाहीये। सुरुवातीला मोठ्या गॅसवर परतवायची आणि नंतरून थोडा गॅस कमी करायचा। गॅसची फ्लेम कमी केल्यानंतर आपण सारखं हलवत राहायचं जोपर्यंत खिचडीचा कलर बदलत नाही। अशा पद्धतीने आपण हलवतच राहायचं आहे। असं हलवत राहिल्यावरती कलर चेंज होतोच। 5 मिनिटं असं हलवत राहावं लागणार आहे आपल्याला, कारण आपण झाकण ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे आपण हे असं हलवत राहायचंच आहे। आपण बघू शकता, आपण कायम हलवत राहिल्यामुळे आपल्या खिचडीचा कलर चांगल्या पद्धतीने बदलत आहे। खिचडी किती मोकळी झालेली आहे आणि सुंदर देखील झालेली आहे। मी तुम्हाला साबुदाणा भिजायला घालण्याची टिप्स याच्यामध्ये सांगते। तर आपण सुरुवातीला काय करायचे, त्यामध्ये पाणी न ठेवता आपण साबुदाण्यात पाणी टाकायचं आणि ते 10 मिनिटं चांगलं ठेवायचं त्याच्यामध्ये, आणि नंतरून सगळं पाणी काढून घ्यायचं आणि 1-2 तास चांगलं भिजून द्यायचं। आपण रात्री भिजायला टाकलं तरीही चालेल, पण अशा पद्धतीने भिजवल्यावरती साबुदाण्याचा चिखल होत नाही किंवा जास्त भिजत नाही, कच्चही राहत नाही। अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा भिजवू शकता आणि अशा पद्धतीने मस्त खिचडी करू शकता। आणि आपली खिचडी मस्तपैकी परतलेली आहे, आपण बघू शकता। तुम्ही अजून देखील परतवू शकता। या तुम्हाला जशा प्रमाणात परतलेली हवी तशा प्रमाणात परतवू शकता आणि अशा पद्धतीने मस्तपैकी सर्व करून घ्यायची आहे। खाण्यासाठी तयार। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।